गुरुग्रहाचे आपल्या कुंडलीमध्ये काय महत्त्व आहे? जेव्हा आपण गुरुग्रहाबद्दल बोलतो, तेव्हा आपल्या समोर येतं ते म्हणजे असं एक विस्डम जे आपल्याला कठीण काळामध्ये खूप जास्त महत्त्वाचं असतं. विचार करा, जेव्हा तुमचा कठीण काळ सुरू असतो, एखादी अशी अनवॉन्टेड सिच्युएशन असते, तेव्हा तुम्ही काय करता? तेव्हा तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती गरज असते? त्यावेळी तुम्हाला गाईडन्सची जास्त गरज असते. एखाद्याची ॲडवाईस खूप जास्त महत्त्वाची असते, जी आपल्याला डायरेक्शन देऊ शकते, की त्या क्षणी आपण काय करायला हवे आणि काय केल्याने काय होईल. सो असं हा गाईडन्स देण्याचा ग्रह म्हणजे गुरुग्रह. कठीण काळ हे सगळ्यांच्याच आयुष्यात येत असतात. मग अशा वेळी आपला विश्वास की या गोष्टीसुद्धा बदलतील, काहीतरी आपल्यासोबत चांगलं होईल, हा जो विश्वास आहे हा गुरु देतो. त्यामुळे ज्याच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह स्ट्राँग असेल, तो नेहमी पॉझिटिव्ह विचार करतो. त्याला निगेटिव्ह गोष्टीमध्ये किंवा अनकम्फर्टेबल सिच्युएशनमध्ये सुद्धा एक अपॉर्च्युनिटी दिसते आणि या अपॉर्च्युनिटीचाच वापर करून तो पुढे जातो. सो जे लोकं तुम्हाला खूप खुश दिसतात, कठीण काळात देखील जे स्वतःला तर पॉझिटिव्ह ठेवतात, पण दुसऱ्यांना देखील मार्ग दाखवतात, अशा लोकांचा तुम्ही गुरु त्यांच्या कुंडलीमध्ये नेहमी स्ट्राँग बघतील. असा हा गुरु कर्क राशीमध्ये जाऊन उच्च होतो. म्हणजे त्याला कर्क राशीमध्ये त्या सगळ्या काही फेवरेबल कंडिशन्स मिळतात, जे त्याच्या गुणधर्मांना खूप जास्त इम्प्रूव्ह करतात. त्यामुळेच आपण बोलू शकतो, की ज्याचा गुरु स्ट्राँग आहे, तो चांगला गाईड बनू शकतो, चांगलं पॉझिटिव्हिटी देऊ शकतो आणि कठीण काळात देखील स्वतःला आणि त्याच्या आजूबाजूच्या जे काही लोकं आहेत, त्या सर्वांना पॉझिटिव्ह ठेवू शकतो, चांगला विश्वास देऊ चांगलं ॲडवाईस देऊ शकतो, जेणेकरून भरपूर लोकांच्या आयुष्यामध्ये खूप चांगले बदल होऊ शकतात आणि त्यामुळेच गुरुग्रहाचं आपल्या आयुष्यामध्ये इतकं जास्त महत्त्व आहे. गुरुग्रहाची मूळ त्रिकोण राशी आहे धनु. धनु या राशीकडनं तो एनर्जी घेतो. कारण की जोपर्यंत प्रिन्सिपल्स नसतील, जोपर्यंत मॉरल्स ठीक नसतील, तोपर्यंत माणूस एका चांगल्या कामासाठी, या समाजाच्या कल्याणासाठी आणि आध्यात्मिक ग्रोथसाठी काम करू शकत नाही. आणि त्यामुळे प्रिन्सिपल आणि मॉरल्स ठीक ठेवण्याची राशी म्हणजे धनुराशी, ही मूळ त्रिकोण राशी आहे गुरुग्रहाची. त्यानंतरची जी राशी येते ती मीन राशी. मीन राशी ही डिवोशनची आहे. जेव्हा तुम्ही मॉरल्स आणि प्रिन्सिपल्स व्यवस्थितपणे फॉलो करतात, तेव्हा तुम्ही व्यवस्थितपणे कंप्लीट डिवोशन देऊ शकतात या सृष्टीची जे रचनाकर्ता आहेत त्यांना. जेव्हा तुम्ही पूर्णपणे समर्पित होतात, त्यावेळीच तुम्ही आणि ही सृष्टीची रचना करता हे एक होतात आणि ह्यालाच आपण म्हणतो योगा. आणि म्हणूनच कंप्लीट डिवोशनची रास म्हणजे मीन रास ही गुरुग्रहाच्या अधिपत्याखाली येते.